अशी पूर्णपणे रबराची लांबी काय झाली, कारण घालून काय लागतं, फोर्स कुठल्या ऍक्ट होतोय, ऍक्ट होते कशामध्ये, ह्याच्यामध्ये. लांबी पण बघा बरीचशी कमी झाली ना, आपण टिक मार्क किती इथं म्हणजे एवढी होती ना, बरोबर आहे, एवढी लांबी कमी झाली. सासून पाणी वाटलं हा बघा म्हणजे खालून काय लागतं फोर्स, आपल्याला काय वाटतं दगडातून नॉर्मली काय व्हायला पाहिजे, सिंक व्हायला पाहिजे, बुडायला पाहिजे होता, पण इथं बुडला का तो नाही. का तर एअर मध्ये बॉयन्सी फोर्स लागत नाही, पाण्यामध्ये काय लागतो इथं बॉयन्सी फोर्स, त्याच्यावरती फुल्ली इमर्स्ड होतो. ती पार्शियली असेल फुल्ली असेल वॉटर मध्ये टाकला तर त्यावरती फोर्स कुठला ऍक्ट झाला, बॉयन्सी फोर्स ऍक्ट झाला इन द अपवर्ड डायरेक्शन. इथून वरच्या डायरेक्शनला काय लागला, अपवर्ड डायरेक्शनला फोर्स ऍक्ट झाला. आणि दिस फोर्स इज इक्वल टू द वेट ऑफ द डिस्प्लेस्ड बाय ऑब्जेक्ट. हा पुढचा पॉइंट आहे. इथे समजलंय का? आता हा मी फुल भरला, आता ह्याच्यात वतल्यानंतर पाणी जे खाली पडणार आहे ते काय असणार आहे, त्याचं जेवढं वेट असणार आहे, कशाचं, स्टोनचं, जेवढं पाणी खाली पडणार ह्याच्या बाजूला इतकं पडणार आहे. म्हणजे ते काय असणार आहे, फोर्स इज इक्वल टू द वेट ऑफ द डिस्प्लेस्ड. डिस्प्लेस्ड म्हणजे काय, जागा बदलली. काय, ह्याच्यामधून जे पाणी बाहेर होईल ते डिस्प्ले झालेलं पाणी, हे दोघांचं काय